नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर आता मधुभाऊ सायलीला हे सत्य सांगणार आहेत की तूच खरीत नवी आहे। म्हणजेच आपल्याला पुढे असं बघायला मिळतं की महिपने प्रियाला अगोदरच सांगितलेलं असतं की काही झालं तरी त्या मधुभाऊंना तू तुझ्या घरातून बाहेर काढ। कारण महिपला मधुभाऊंना हानी पोहोचवायचे असते जेणेकरून कोर्टामध्ये त्याने काही बोलायला नको। तर इकडे सुभेदारांच्या घरात प्रिया काही ना काही कारस्थान करून मधुभाऊंना तिथून हकलण्याचा प्रयत्न करते, पण मात्र अर्जुन आणि सायली दोघेही मधुभाऊंची साथ देत असतात। तर यापुढे आपल्याला बघायला मिळते की सायली आता मधुभाऊंना विचारत असते की तुम्ही त्या दिवशी प्रियाच्या खोलीमध्ये कशाला गेला होता। त्यावर मधुभाऊ आता सायलीला विचार करून सांगतात की आता हिला सत्य सांगू की नाही असं म्हणत ते आता सगळं काही सत्य सांगतात की त्या दिवशी आपण जावई बापू आणि तो आपण प्रियाचे रूमची तपासणी करायला गेलो होतो। त्यावेळेस मला तिथे तुझ्या बालपणीचा फोटो दिसला। तर सायली म्हणते की मधुभाऊ मग त्या दिवशीच तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं। तर मधुभाऊ म्हणतात की त्यावेळेस एवढी घाई झाली होती की मी तुम्हाला काही सांगितलं नाही। तर तोच फोटो पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा प्रियाच्या खोलीत गेलो होतो, कारण तुझ्या बालपणीचा फोटो तिच्या रूममध्ये, म्हणजेच ती नक्की तुझ्या विरोधात काहीतरी कारस्थान करत असेल। त्यानंतर आता सायलीलाही संशय येऊ लागतो, कारण ती प्रियाला चांगलीच ओळखून असते। त्यानंतर मधुभाऊ आणि सायली दोन्ही ठरवतात की आपण पुन्हा एकदा प्रियाच्या रूमची तपासणी करायची। तर इकडे आता प्रिया फोनवर बोलत असते, म्हणजेच महिपचा तिला फोन आलेला असतो आणि त्याने तिला भेटण्यासाठी बोलावलेला आहे। प्रिया आता घरातून निघून जाते। तर आता सायली आणि मधुभाऊ संधीत सोनं करत तिच्या खोलीमध्ये जातात आणि पुन्हा एकदा तिथे शोधू लागतात। तर यावेळेस मात्र आता सायलीच्या आती फोटो लागतो आणि ती मधुभाऊंना विचारत असते की मधुभाऊ तुम्ही याच फोटो बद्दल बोलत आहात का। तर त्या फोटोमध्ये आता तन्वी प्रतिमा सोबत असते। त्यावर मधुभाऊ म्हणतात की हो हा तुझ्या बालपणीचा फोटो आहे। त्यावर सायली म्हणते की मधुभाऊ हे कसं होऊ शकतं, हा तर प्रियाचा फोटो आहे, तुम्हाला काही गैरसमज तर होत नाहीये ना। त्यावर मधुभाऊ म्हणतात अग मी तुम्हा दोन मुलींना लहानपणापासून मोठं केलं, मला चांगलंच माहिती आहे की हा फोटो कोणाचा आहे। तर आता मधुभाऊंच्या तोंडून हे सत्य ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो आणि ती विचार करू लागते की प्रियाने किल्लेदारांची फसवणूक केली आहे। सायलीला चांगलंच माहिती असते की प्रियाला पहिल्यापासूनच पैशांचा लोभ असतो आणि त्याचमुळे तिने खोटी नवी बनून किल्लेदारांच्या घरात गेली। तर आता सायलीला हे देखील समजते की हा जर माझा फोटो आहे तर खरी तन्वी मीच आहे। तर सायली आता सर्व काही आठवण्याचा प्रयत्न करते, पण मात्र तिला काहीच आठवत नसतं। त्यानंतर मधुभाऊ आता सायलीला अर्जुनकडे घेऊन येतात आणि ते अर्जुनला देखील सर्व काही सत्य सांगतात। त्यावर राजू म्हणतो की दॅट्स ग्रेट, मला तर अगोदरच माहिती होतं की ती प्रिया खरी तन्वी नाहीये आणि अर्जुनला हेही कळते की आपली सायलीच खरी नवी आहे। तर तो विचार करतो की आता कुटुंबासमोर आपण हे कसं सिद्ध करायचं। खरं तर अर्जुनला आता एका दगडात दोन पक्षी मारायचे असतात, म्हणजेच त्याला सायली ही खरी नवी आहे हे सगळ्या कुटुंबासमोर दाखवायचं असतं आणि त्याच प्रकारे प्रियाने कसा खोटा डाव रचला होता आणि ती खोटी तोडी बनून घरात आली होती हे सुद्धा त्याला कुटुंबाला दाखवायचे आहे। तर आता या सगळ्यांमध्ये अर्जुनला साथ देण्यासाठी प्रतिमा सुद्धा त्याची मदत करतात। तर प्रियाचा खोटाडा चेहरा अर्जुन लवकरच सगळ्यांसमोर आणतो आणि सायली खरी नवी आहे हे सुद्धा सिद्ध करतो। तर मित्रांनो, मालिकेचे पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत। अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब